आरोग्य जागृती. नमस्कार मित्रांनो, आरोग्य जागृतीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आहे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सिव्हिल सर्जन इथले जे डॉक्टर मुदखेडकर सर आपल्यासोबत आहे. आजचा विषय आहे आमचा गर्भनिदान. लिंग जे होत आहे अनाधिकृत होत आहे यावर आपण बोलणार आहोत सिव्हिल सर्जन साहेबांसोबत. आज दिवसेंदिवस हे वाढत चालले, कुठेतरी आपण बी जबाबदार आहे. डॉक्टर आपल्या परीने पूर्ण प्रयत्न करत असतात, परंतु आपली कुठेतरी एक दायित्व असतं की आपण त्याला रोकथाम करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. अशातच आपण सिव्हिल सर्जन साहेबांत आपण बोलणार आहोत का हे प्रकरण कसे आहे आणि कुठपर्यंत चालू आहे. डॉक्टर साहेब नमस्कार, आपलं आरोग्य जागृतीमध्ये. सर, आज दिवसेंदिवस हे असे गर्भनिदानचे कारवाई होत आहे आणि चांगल्या पद्धती तुमच्या पद्धतीनं काम करत आहे, परंतु कुठेतरी याला रोकथाम होत नाही, याला काय करणार? सर्वप्रथम नमस्कार, मी डॉक्टर कमलाकर मुदखेडकर, सिव्हिल सर्जन छत्रपती संभाजीनगर. याच्यात कसं आहे, दोन बाजू आहेत. एक सामाजिक आहे आणि आपलं प्रशासकीय आम्ही आमचं काम करतोय म्हणून काही केसेस आपल्याला सापडत आहे. पण लोकांचं जोपर्यंत प्रबोधन होणार नाही, लोक स्वतःहून जेव्हा जाणार नाही मुलगी न बघण्यासाठी, तर हे थांबू शकतं. एकटं फक्त प्रशासनाने करून आमचं तर काम चालू आहे. आमचं सतत रेग्युलर आमचे सोनोग्राफी सेंटर व्हिजिट असतात, सरप्राईज व्हिजिट असतात. आपण काही ठिकाणी 2-3 ठिकाणी स्टिंग ऑपरेशन सुद्धा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, प्रत्येक स्टिंग ऑपरेशन यशस्वी होईल असं नाही, पण आपले प्रत्येक माध्यमातून आपण ही गोष्ट सध्या करतच आहोत. पण लोकांचा त्याचा सहभाग फार आवश्यक आहे. सर, जिल्ह्याचं आरोग्य आपण खूप चांगल्या पद्धतीने हाताळत आहे आणि चांगल्या पद्धतीने त्याला रोकथाम पण करत आहे, परंतु सर आज नर्सिंग होम आहे, अशा ठिकाणी सोनोग्राफी सेंटर आहे, यांना काय सांगणार आपण? एक तर सगळे नर्सिंग स्टेशन जे असतात ते सोनोग्राफी सेंटर जे असतात ते अधिकृत असले पाहिजे, आमच्याकडून सर्टिफाय झाले पाहिजेत. माझ्या हातीत असेल तर सिव्हिल सर्जन, महानगरपालिकेच्या हातीत असेल तर एमओच असतात तिथले. या दोघांकडे हे सगळं कारभार असतो सगळा सोनोग्राफीचा. तर एखादं जर अनाधिकृत सापडलं तर त्याला ही जबरदस्त शिक्षा, म्हणजे 3 वर्षाची शिक्षा. आणि जरी ते तर गर्भनिदान निदान जरी करत नसले, पण जर ते अनाधिकृत असेल तर तो फार मोठा गुन्हा आहे. तो त्याच्यावर आपलं नेहमी आमच्या सगळ्यांचं लक्ष असतं. आणि असे काही जे गोष्ट तिथं होतात गर्भलिंग निदान, घातक परवा जे आपले नारेगावची केस आपले मोबाईल चेक करत होते ते, तर मोबाईल ते सोनोग्राफीचा टोटली बंदी आहे. तसं कुणी जर आढळलं तर आम्ही त्यांना त्याच्यावर शिक्षा होणार, कारवाई होणार. आणि त्याचं आयुष्य तो स्वतःचं स्पॉईल ते करून घेतच आहे, तेव्हा तो इतर लोकांचे आयुष्य स्पॉईल करतायत. नाही, खूपच छान. सर, गायनाकोलॉजिस्टला काय संदेश देणार आपण, काय संदेश देणार आणि काय आव्हान करणार? गायनेकोलॉजिस्टने काय करायला पाहिजे की प्रत्येक जी स्त्री येते, गरोदर माता, तिचं वेळीच तिची सोनोग्राफी करून घेतली तर पुढच्या गोष्टी येत नाही. कारण काय होतं, लोक काय करतात, पोटामध्ये बाळाला व्यंग्य आहे या गोष्टीचा फायदा घेऊन ते गर्भलिंग निदान करायचा प्रयत्न करतात. तर ते जर वेळेत आपल्याला रिपोर्टिंग असेल तर आपल्याला कळतं. जर समजा एखाद्याला व्यंग्य असेल तर ते वेळेच्या आधी त्याचं ऑपरेशन केलं तर पुढचा प्रश्न घेतलाच होतो. पण जर नसेल तर त्या नावाखाली जर काही लोक करत असतील किंवा व्यंग आहे असेल तर ते डॉक्टरांना खोटा सांगून तो डॉक्टर त्याचा गैरफायदा घेऊन जर करत असेल तर गायनेकोलॉजिस्टने या गोष्टीकडे बघणं फार गरजेचं आहे. सर, जसं आता तुम्ही जिल्ह्याचं आरोग्य सांभाळत आहे, तर जसं तुमचे THO आहे, तालुका केंद्र आहे, यांच्यासाठी काय संदेश देणार, यांनी काय करायला पाहिजे सेंटर? THO जे असतात ते DHO अंडर असतात, पण माझ्याकडे जे माझे मेडिकल सुप्रिंटेंडेंट असतात, माझ्याकडे जसे 14 आपले RH आणि जिल्हा रुग्णालय आहे, तिथल्या सगळ्या MS मी काय सांगतो, तुमच्या एरियामध्ये असा कुठं प्रकार घडतो की ज्यावर तुम्ही सक्तीनं बघितलं पाहिजे आणि दर 3 महिन्याला प्रत्येक सोनोग्राफी सेंटरची चेकिंग झाली पाहिजे. हे आमचे त्यांना अशा आदेश असतात. धन्यवाद सर, खूप चांगला आपण संदेश दिलेला आहे. सर्व गायनाकोलॉजिस्ट असो की नर्सिंग होम असो आणि आपले जे आरोग्य अधिकारी असो, यांना एक संदेश साहेबांकडून मिळालाच आहे. सिव्हिल सर्जन इथं बसून आपले पूर्ण कार्य सांभाळत आहे, परंतु आपलं पण कर्तव्य आहे की त्यांच्या आदेशाचे पालन करून योग्य ती कारवाई करणं गरजेचं आहे. तरच आपण हे जे प्रकार घडत आहे, दिवसेंदिवस वाढत चाललेले, आपण असं म्हणायला हरकत नाहीये, परंतु तुमचं पण तिथं आपल्या कुठेतरी सहकार्य करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सर्वात प्रथम आपल्या ग्रामसेवक, ग्रामपंचायतमध्ये जे आपले सरपंच असतात, सदस्य असतात किंवा आशा वर्कर असतात, यांनी अशा बाबीवर काळजीपूर्वक लक्ष ठेवून असे प्रकरण वेळीच निदर्शनास आणून दिले तरच आपण सिव्हिल सर्जन साहेबांचं आदेश पाळला असं आपण म्हणावं लागेल. धन्यवाद. असंच आपल्याकडे काही जर काही अनाधिकृत असो किंवा सोनोग्राफीबद्दल काही याची तक्रार असेल
तर आपण सिव्हिल सर्जनकडे तक्रार करू शकतात आणि आपलं नाव गुपित ठेवण्यात येईल. आणि यामध्ये आपल्या आरोग्य विभागातर्फे आपल्याला बक्षीस पण दिलं जातं. आपल्याला बक्षीससाठी कार्य नाही करायचं, पण एक समाजाचं काहीतरी देणं आहे. मुलगा जे भेदभाव न करता आपण याच्यावर जर दोघाला पण आपण व्यवस्थित केलं तर आज मुलगी पण शहराच्या आपल्या देशाच्या पंतप्रधान बनू शकतात, पायलट बनू शकतात. सर्व प्रकारच्या महिला पण ही पुढे असतात. तर आपलं पण कार्य आहे. जी आई हे प्रकार करत आहे किंवा त्याला जबरदस्ती करवत घेत असेल त्यांच्यासाठी आरोग्य विभाग आपल्यासाठी तत्पर आहे. फक्त आपण आपल्या गुपित नाव ठेवून आपण तक्रार करू शकता. धन्यवाद. कैंसर के सामने जहां हर पल महत्वपूर्ण होता है, वहां एक ऐसी जगह है जो सहानुभूति, समर्थन और संवेदना प्रदान करती है। आपका स्वागत है उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में, जहां हम सहानुभूति और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं। यहाँ हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है। यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है, यह समझने के बारे में है कि सफर क्या है। हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं। दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं। हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है, जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है। पेशेंट केयर गिवर हमें उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं, एक समुदाय मिला जो हमारी समझता है और परवाह करता है। हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है। हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हों। साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा, गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं। साथ में हम बदलाव ला सकते हैं। आरोग्य जागृती.